माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण शिवलीलामृत कथासार होळी रूपात श्रवण करूया. अध्याय 6. चला तर सुरुवात करूया. अध्याय 6 अभिवाचनातून. श्री गणेशाय नमः. अध्याय 6 शिवलीलामृत. श्री गणेशाय नमः. जय जय मदतांक मोहन मद मत्सर कानन दहना भव भय पाषाणी कृंतना भवानी रंजना भयारका ही माद्रीजा माता गंगाधरा सिंदूर वदन जनका कर्पूर गौरा पद्मनाम मनज रंजना त्रिपुरहरा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा सुहास्यवदना नंदीवना अंधकमर्दना गजांतका दक्ष कद्रु तू दलना दानवदना दयानिधे अमित भक्त प्रिय करा ताटिकांतक पूज्य त्रितापहरा तुझे गुण वर्णावया दशशत वक्रा शक्ती नव्हेची सर्वदा नित्य शांत निर्विकल्प निरंजना आशा पाश रहित विरक्त पूर्णा निज भक्ता पाश विमोचना जन्म मरणा मोचक जो जे विषय कामना युक्त तुझे स्वामी अनन्य भजक त्याशी पुरवीसी विषय प्रहात जे जे इच्छित सर्व ही सकामासी कामना पुरवून तू निजऱ्याने रावीसी मन तेची परम विरक्त होऊन पद निर्वाण क्वावती सोमवार शिवरात्री प्रदोष आचारता तरले असंख्य स्त्री पुरुष येच विषयी कथा निर्दोष सांगे शौनारिका आर्याव्रत देश पवित्र ते तिचा चित्र वर्मा नाम नृपवर जैसी पूर्वी नहल हरिचंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोवी पाळकन रूपाळ दुष्ट दुर्जन शत्रू खळ त्यासी काळ दंडावया प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ बळासी उपमेजी वायुसूत समर समरभूमीस भार्गवजित विरोचनात्मज दानाविषयी शिव आणि श्रीधर यांच्या भक्तीस तत्पर त्यास झाले बहुत पुत्र पीतया तुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंचवदना एक कन्या झाली शुभानना सुलोचना नैषध अंगना उमेशेस तिच्या न पुरते तारकारी जन कश क शत्रुप्रिया रुद्रारीश शत्रुजनकवा जाया उपमा देता द्विज राजभार्या बहुत वाटती हळुवट ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हे मोतीची की द्रुही न जाया पुत्रीमित्राची उपाय साची द्यावे तिथे कलंक रहित रोहिणी धव तैसा मुखशेषी अभिनव त्रैलोके सौंदर्य गाळूने सर्व दोतिले वाटे कमलोद्भवे तिच्या जन्मकाळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव चित्रवर्मा रायासी अपूर्ण सुख वाटले बहुतासी एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी 10 सहस्र वर्ष कामिनी राज्य करील वनीचे ऐकता तोषला राव बहुत द्विजास धन वस्त्रंकार देत जाने जे मागितले ते पुरवित नाही ने दीन म्हणेची तिचे नाम सीमंतिनी सीमा स्वरूपाची झाली ते तुने लावण्य गंगा चातुर्य खाणी शारदेसी जाणी जे राव संतोषे कोंडला बहुत तो अमृतात विष बिंदू पडत तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला 14वे वर्षी सिमंतिनीसी वैदव येईल निचेसी ऐसे ऐकता राव माणिसी उद्विग्न बहुत झाला वाटे व्रज पडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळी जी घातली सुरी तैसे झाले रायासी पुढे बोले तो ब्राह्मण रायाशी वदये करुण होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्रसरणा गेले सवेग रायासी लागला चिंता रोग तो ती शुभांगी उद्वेग रहितो पोर झाली सकळ कळा प्रवीण चातुर्य खाणीचे दिव्य रत्न तिच्या ऐकता सुस्वर गायन धरिती मौन कोकिळा अंगीचा सुहास पाहुणा कस्तुरी मृग घेती रान पित या सावडे प्राणाहून पाहता नयन दाती वदन पाहुणे रतीपती लज्जित कटी देखून हरिवदन न दाखवित गमन देखोणी लपत राळ मानस सरोवरी क्षण एक चाले गजगती देखोनी शंकला करीपती कुरळ केश देखोनी भ्रमरपंक्ती रुंजी घाली ती सुहासा कमळ मृग मीन खंजन लज्जित देखोनी जिचे नयन वेणीची आकृती पाहून भुजंग तिवरी दाडाले या वृक्षावरून त्या वृक्षी देख शुक पळती पाहता नासिक बिंब पळ्याती सुरेख लज्जित धर देखता पक्व दांडिंब बीज सुरंग बहुत त्यास लाजवी ती तिजीचे दंत कुच देखोनी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णो किती तनुचा सुवास अत्यंत जाय 10 योजन पर्यंत सूर्यप्रवेशन कांती भासत शशी सम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदर
किन्नर कन्या मनोहर गायन करीती तिजपासी. त्यांच्या मुखे करोनी वार्ता एके सिमेंतिनी. चतुर्दश वर्षी अपना लागुणी वैदय कथिले ऋषीने. परम संताप पावली ती समयी यज्ञवल्कल्याची श्री मैत्री. तिचे पाय धरुणी लोलाई उसे सनगत होनिया. सौभाग्य वजनाव्रत माये कोणते सांग त्वरित. कोणते पूजू दैवत कोणत्या ऋषी शरण जाऊ. सांगितला सकळ वृत्तांत 14व्ये वर्षी वैधव्यथार्थ. मग मैत्रेयी बोलत धरी व्रत सोमवार. सांगे शिवमंत्र पंचाक्षरी ओम नमः शिवाय. तांत्रिक क्रिया सर्वश्रुत करी निशी झाल्या पूजावा त्रिपुरी. षोडोपचारे सप्रेम म्हणे तुझे दुःख झाले जरी प्राप्त. तरी न सोडे हे व्रत ब्राह्मण भोजन दंपत्ये बहुत पूजे माय अत्याचारी. पडिले दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत. हो बघ न धरी मनात बोलन ठेवी व्रताते. त्यावरी नैषध राज नळदान त्याचा पुत्र इंद्रसेन. त्याचा तनय चित्रागन सुजान केवळ मदन दुसरा. चतुष्षष्टी कळायुक्त जैसा पितामन विख्यात. सर्व लक्षणी दिसे मंडित चित्रांगण तैसाची. कुमिनी शोधिली समग्र परित्यावणी नाही सुंदर. ती तीस योजिलावर राशी नक्षत्र पाहुणे. इकडे सिमंतीने आचार्य व्रत सांगितले आणि विशेष करीत 8 दिवस 11 शत दंपते पूजित वस्त्रालंकारे. आणि काही ब्राह्मण भोजन आले अतिथी देत अन्न. सांग करीशी उपजन जागरण सोमन निर्षी. पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिवसदन सुरंग. कोणी कनिवण प्रसंग न घडे सिमेंतिणी पासुने. शिवास अभिषेकता पाप संहार. शिव पूजने साम्राज्य पार. गंधाक्षरा माला परिकर सौभाग्यवर्धन त्या करिता. शिवा पुढे धूप जाळीता भुवंस तेने अंग होय सुवास. दीप चालविता वंशवर्धमान होय पै. आणि काही दीपाचा गुण कांती विशेष ऐश्वर्धन. नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय. तांबूल दाणे येतात सिद्धचारी पुरुषार्थ. नमस्कार आरोग्य होत प्रदक्षिणे ब्रह्मनासे. जपे साधे महासिद्धी ओमवणे होय कोशवृद्धी. कीर्तन करिता कृपा निधी सांब ठाके पुढे उभा. ध्याने होय महाध्यान श्रवणे आदि व्याधी हरण. नृत्य करिता जन्म मरण दुर्दटी दूर करीत असे. तंत वितंत घन सुस्वर शिवप्रीत्यर्थ करिता व्याध्य समग्र. तेने कंठ सुरस कीर्ती अपार. रत्नदाणे नेत्र दिव्य होती. एवं सर्वलंकार वाहता सर्वाठाई जलाव तत्वता. ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर प्राप्त होय. मैत्री येणे पूर्वी व्रत श्रीमंतिनीशी सांगितले समस्त. त्यामुळे ते विशेष आचरत शिव पूजित आदरे. त्यावरी नैषधाचा पौत्र चित्रागद नामे गुणगंभीर. त्याशी अनुनिया सादर सिमेंतीने दिधली. 4 दिवस पर्यंत 16 झाला तो अद्भुत. तो वर्णिता ग्रंथ येथार्थ पसरेल समुद्र ऐसा. सहस्र अरबुद्धी धन दाना राये दिधले वरदक्षिणा वस्त्रलंकार नवरत्ना. गणना कोणा न करावे. अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा. चित्रशाळा नृत्यशाळा अंदन दिधले जामाता. 4 दिवसापर्यंत 4 वर्ण केले तृप्त. विप्रा दक्षिणा दिधली अपरिमित. नेता द्विज कंटाळती आश्रमा धन नेता ब्राह्मण. वाटेस टाकीत न नेनवे म्हणून याचकामुखी याची वचन. पुरे किती न्यावे रायाचा अवधारे कृशान. दारिद्र्य रान टाकी जाळून दुराशा कंट कवन दग्ध झाले मुळी गुणे. घन मेद वशता पार दारिद्र्य रोळा वैसला समग्र. याचक तृप्ती तृणाकुर टवटवीत विरुडले. असो नैषध पुरीचे जन पातिश्मिनीचे वदन. इंदू कळा षोडश चिरुण धीज तरे 32 कलंक काढून शेष. द्विज संधी भरल्या राजस मुखीचे निघता श्वास श्वास. सुगंध राज तोची वाटे जलज मुखी जलज कंठ. जलज जमाला तेजवरिष्ठ जलज निंबपत्रे करून एकवट ओवाळून टाकी शशिमुखा. असो साडे झाली पूर्ण. नैषध रेषा गेला इंद्रसेन सकल वराडी अनुदीन. सौंदर्य वर्णिती सिमेंतिनीचे विजयादशमी दीपावळी लक्षण. जामात राहावीला माने करून किती एक दिवस घेतला ठेवून. चित्रवर्मा राजेंद्र जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिशे साजिरा. नाना उपचार वधू वरा समयोचित करी बहु. कोणे एके दिवशी चित्रांगद सवे घेऊन झेव करुंद. धुरंधर सेना अगाध जात मृग एक लागुणी. वने खेळता श्रमला पार धर्म आला तप्त शरीर. जाणवणी नौका सुंदर यमुना डोळी घातली. त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगण गुण निभान. आवले अवलोकिती चौकडन कौतुकी भाषण करीता ती. कृतात विनेचे उदक कृष्णवर्ण भयानक. त्या उदकांचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला तो
प्रभंजन सुटला अद्भुत, नौका तेथे ढळमळीत, आवले आक्रोशे बोलत नौका बुडाली म्हणूनिया. भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात, एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा. तिरी सेना होती अपार, तिच्या दुःखासी नाही पार, चित्रांगदाचे पाठी राखे वीर, अकांत करीते एक सरे, सेवकता होती हक फोडीत चित्र. वरम्याशी जाणीत विती मात, राव वक्षस्थळ बडवीत, चरणी धावत तिरी, शिबिके माझी बैसोनी, माते समवेत सीमेंतिनी, धावत आली तेच क्षणी पडती धरणी सर्वई, दुःखार नवी पडेली एकसरी, ते कोणासी कोण सावरी, सिमेंतिनी पडली वनीवरी, पिता सावरे येची, माता धावोनी उठाउठी, कन्येच्या गळा काहली मिठी, शोक करीत येणे सृष्टी, अकांत एकची वर्तला, शिमंत्रिणीचा शोक ऐकोणी ढळमळू लागली कुंभिनी, मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे, पशु पक्षी वनचरे समस्त, वृक्ष गुल्मलता पर्वत, त्यासही शोक अत्यंत, सिमेंतिणीसी पाहता, शोके मूर्छना येऊनी, निचेष्टित पडली सिमेंतिणी, तोच इंद्रसेना सहित गृहिणी, आली वार्ता ऐकोनिया, अवधी झाली एकत्र, दुःखार नवाचन लागे पार, स्नुषेते देखुणी शुश्वर, शोकाग्नीने कवळीला, चित्रांगणाची माता पडली कीर्ती, तिचे नाम लावण्यवरती, सकळ स्त्रिया सावरिती नाही मिती शोकासी, मृतिका घेऊन हस्ती की, लावण्यवती घाली मुखी, म्हणे गण पूर्व कर्म की, शोक झाला यथार्थ, माझा एकुलता एक बाळ, चित्रांगद परम स्नेहाळ, पूर्व पापाचे फळ, कालिंदी काळ झाली अम्मा, माझी अंधाची काठी पायी कोरडे बुडविली यमुना नाडी, यमुना डोही मदनाथाचे गाठी पायी, कोणे सोडिली निर्दय, माझा दावा घे राजहंस, कोणी नेले गे माझे पाडस, माझा चित्रांगण डोळस, कोणी चोरून नेला गे, म्हणे म्या पुरी काय केले, प्रदोष व्रत मध्येच टाकिले, की शिवरात्री सन्न घेतले, की व्रत मोडिले सोमवार, की रमाधव उमा धव यात केला भेदभाव, की हरिहर कीर्तन गौरव, कथा रंग उच्छिदेला, की पंक्ती भेद केला निशेष, की संत महता लाविला दोष, की परधनाचा विलास केला पूर्वी म्या वाटे, की दान देते म्हणून ब्राह्मणाशी चाळविले बहुत दिन, की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी, कोणाच्या मुखीचा घास काढिला, की गुरुद्रोह पूर्वी मज गाडला, की पात्री ब्राह्मण बैसला ती तो बाहेर जातला उठवणी, की कुरोंगी पाडसा बिघडविले, की परिव्राजका प्रति निंदिले, तरी ऐसे निधान केले त्यास दोषास्त वाटे, असो प्रधान वर्गी सावरुणी, सपरिवारे चित्रवर्मा समेंदिनी, स्वनगरासी नेऊनी, निज सदनी राहाविले, इंद्रसेन लावण्यवती, शोके संतप्त नगरा जाती, तव दायाद ऐगुणी पापमती, राज्य सर्व घेतले, मग इंद्रसेन लावण्यवती, दशांतरा पळून जाती, तेथुनी शत्रू धरुणी आणि ती बंदी घाली ती दृढ तेव्हा, इकडे सिमेंतिनी व्रत न सोडी अत्याचारे करीत, एकादश शत दंपत्य पूजी संयुक्त विधीने, सर्व भोग वर्जुन जाण, यामिनी दीने नित्य करी शिवस्मरण, 3 वर्ष झाले पूर्ण, यावेळी वर्तमान एका पुढे, इकडे चित्रांगण एवढे बुडाला, नागकन्याने पाताळी नेला, नागभोणीची पातालीला तटस्थाला राजपुत्र, दिव्य नारी देखिल्या नागिनी, पद्मिनी हस्तिनी चित्रिणी, शंकिनी अति चतुर्भामिनी, सुवासंगी ज्याची ज्याच्या पदनखी निरंतर गुंजारव करीती भ्रमर, ज्याचा देखता वदनचंद्र, तपस्वी चक्र वेदले, नवरत्नाचे खडे पसरले तेथे चोहीकडे, स्वर्ग सुखावणी आवडे, पाताळ भुवन पाहता, तक्षक नागराज प्रसिद्ध, त्यापुढे उभा केला चित्रांगद, साष्टांग नमित सद्गत होणी स्तुती करीतसे, निर्भय ते राजसूत, तक्षक वर्तमान पूसत, जे जे वर्तिले समस केले श्रुत चित्रांगदे, महाभूती नागराज झाला बोलता, तुम्ही कोण्या दैवतासी भजता, यावरी महिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद, प्रकृती पुरुष दोघे जणे, निर्मिली इच्छा मात्रे जीने, अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचेले मात्रे, इच्छा प्रतता जाण, अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून, प्रकृती पुरुषाता होती लीन, पंचभूते तत्वासहित, मग दोघे एक प्रीती, आधी पुरुषा माझी सामावती, तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तया ते, ज्याच्या मायेपासून झाले ही त्रिमूर्ती त्रिगुण, त्या सत्वाशे करुणा विष्णू जैते निर्मिला, रजांसे केले विरंचीस, तमांसे रुद्र तमास, जो तो शिव पुराण पुरुष, आम्ही भजतो सर्वदा, ओम नम शिवाय. पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन, पंचतत्व सरिता मेधुनी वसन,
भस्मलोष्ट अष्टधातू व्यापुन उरला तो शिव भजतो आम्ही. अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापिली जिने कैलास राजे. त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्यदान रोहिणीवर ज्याचे मन रमारमण ज्याचे अंतकरण बुद्धी द्रुहीन ज्याची अहंकार ज्याचा रुद्र पाणी ज्याचे पुरंदर कृतात दाढा तीव्र विराट पुरुष सर्वही जो एवम जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे ते आपले कर जोडुनी ऐसे ज्याचे गुणपार मी काय वर्णो मानव पामर त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कश्यपा आत्मजा ऐसे वचन ऐकुनी सतेज परम संतोषला ददशुकराज क्षमलिंगन देऊन कद्रुत तनुज नाना कौतुके दाखवी तया म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते येथे आहे समस्त. तू माझा आवडसी बहुत राहावे स्वस्त मजपासी चित्रागण म्हणे महाराजा शिवकर्णभूषणा सतेजा जनने जनकाची वेद माझा एवढाच मी पोटी तयाच्या 14 वर्षाची समेंतिनी मुननी दान लावण्य खाणी प्राण देईल ती नितेंबिनी बोलता नैनी अश्रू आले माता पिते याचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मजवीन कष्टी जाण नेत्री प्राण उरलासी तरी मज घालवी नेऊन म्हणून धरिले रागेंद्राचे चरण तक्षक होऊन प्रसन्न देत अपार विष्णू वस्तू ते म्हणे 12 सहस्र नागांचे बळ दिदले तुझ होते सफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीर तो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मनोवेग वारू आणून चिंतामणे सवे दीदला दुर्लभ रत्ने भूमंडळी दंत मुले तेजागळी पर्वताकार मोठ बांधिली शेरी रेटली राक्षसांच्या देत दिव्य वस्त्रलंकार सवे एक दिधलापणीवर मनोवेगे म्हणा तीर करुणी बाहेर निघाला झाले 3 संवत्सर चौकडे पाहे राजपुत्र तीच समयी विंतिनी स्नानासी सत्वर कालिंदी तीरा पाहतली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळखण देती दिव्य रत्न मंडित नृपती चित्रांगण दिसतसे फणी मस्तकीची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अवतंस गजमुक्ताचा माळराज सगळा शोभती जयाच्या पाचा जडल्या कीर्ती मेखले वरी तेने हिरवी झाली दरिद्री पशु मृग पशु धावती एकसरी नवे तृण वाढले म्हणून या मोठा फळे देखोणी ते जाळ धावते चेती मराळ देखुणी आरक्त रत्नाचे ढाळ कीर धावती वक्षावया अंगी दिवे चंदन सुगंध देखोणी धावती मिलिंद 10 दिशा व्यापल्या सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती विस्मित झाली सिमेंतिनी ब्रह्मचक्री पडले विचार म्हणे चित्रांगदही तटस्थ होणी क्षण क्षणाने आळीत कंठभूषणे रहित मंगळसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वक्र अंजन वर्जित नेत्र राजपुत्र पहातसे न्यायता तटस्थ स्वरूपासी वाटती रंबा उर्वशी कुचक मंडलू यासी उपमान आहे द्यावया तप्त चामे कर वर्ण डोळस चिंताक्रांत अंगधारे कृश की चंद्रकळा राजस ग्रहण काळी झांकोळती मग ती पासी येऊन कुशे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता सुये नयन भरुणया चालिले अश्रुधारा सर्वती घालत्या लाविल्या पयोधर लिंगा सगळत्या दंत जे जे बोलता नक्षत्र ऐसी लखलखती सिमेंटिणीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार 3 वर्षे झालीचा प्रतार बुडाला येथे उन्हाजळी हिची शासू सस्वर दोन्ही शत्रुनी घातरी बंदिखाणी हे शिवांगी लावण्य खाणी ऐसी गती येची कंठ दाटदा सर्गतीत चित्रांगण खाली पाहत आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुषित वेळोवेळा सिमेंटिणी सख्या सांगे खून कोण कोटीर पुसा वर्तमान सख्या पुसती येणे कोठून झाले खून नाम सांगा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जाती चिंतली आयास क्षणे स्वर्गे क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग समितीने साहती धरुण काने सांगे मृतवचन प्रतार तुझा जिवंत असे आजी 3 दिवसा भेटवीन लटिके नव्हे तथापि जाण श्री सदाशिवाची आन असत्य नव्हे कर पाहते सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझ्या ईश्वरी चढेल तेथुनी परी ही गोष्टी कुणाला गुणे दिवसत्रय प्रगटवू नको ऐसे सांगूने परमस्नेहे हे रो चोर दृष्टी मुख पाहे म्हणे वाटते चित्रांगण होय ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा
मग आठवी भवानी महेशा, करुणा करा पुराण पुरुषा, न कळे लीला गम्य तुझी, हा परपुरुष जरी असता, तरी मज कहा ती धरिता, स्नेह उपजला माझ्या चित्ता, परमाप्त वाटसे, काय प्राशने आला अमृत, की काळे घेऊन होईला सत्य, हे मदनांतक, षडशातात तुझे कर्तव्य न कळे मज, जगन निवास आहे करतील सत्य, तरी अकरा लक्ष पूजिन दंपत्य, टिटुक्याच वाती येतात बिलो ढळे अर्पीन, यावरी बोले राजपुत्र, सुकुमारे सदनासी जाई सत्वर, तुझी सासू आणि श्वसुर, त्याची सांगू जातो आता, तुमचा पुत्र येतो म्हणून, शुभ समाचार त्यास सांगेन, एरी करून हास्यवदन, निज सरना प्रतिगेरी, सख्या बोलती आन वाहून, तुझा व्रतार होय पूर्ण, ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके, तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन, सिमेंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे भयोग्यावरा, सिमेंतिनीच्या मोख कमळी सौभाग्य कळा दिसू लागली, सुखासना रूढ सदना गेली, कोठे काही न पोरे, मनोवेगाच्या वारूवरी त्वरित, आरुडला सिमेंतिनी कांत, निज घरा बाहेर पोणात जाऊन उतरला, नागमनुष्य वेश धरून, शत्रू सांगे वर्तमान, द्वादश शस्त्र नागांचे बळ घेऊन, चित्रांगण आला असे, तुम्ही कसे वाचाल सत्य, तव ते समस्त झाले भयभीत, येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती येतात, सिंहासनी स्थापा वेगी, मग नाग जाऊन माता पित्याशी सांगे वर्तमान, त्यासी आनंद झाला पूर्ण, त्रिगुणात न समय, व शत्रू होणी शरणागत, उभयतासी सिंहासनी स्थापित, दया दकर जोडणी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे, मग सर्व दळभार सिद्ध करून, भेटीस निघालाचे इंद्रसेन, वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ रमणे, माता पिता देखोन सप्रेम धावे चित्रांगण, सुजान धरुणी पित यासी चरण, क्षमलिंगणे मिसळला, मग लावण्यवती धावत, चित्रांगणाच्या गळा बेटा मिठी घालित, जैसा कौशल्याची रघुनाथ, चतुर्दश वर्षांतरे, हार पडे रत्न सापडले की, जन्मांतासी नेत्रारे की, प्राण जाता पडले मुकामाचे अमृत, करभार घेऊन अमुप धावती देशोदशीचे भूप, पौर जनांचे भार समीप येऊनिया भेटती, हनुमंते आणिला गिरी द्रोण, जेवी उठविला उर्मिला रमण, आनंदमय झाले त्रिभुवन, तैसेच पूर्ण पैसा आले, माता पिता समेत चित्रांगणाचा आलेला मिरवत, नैषेध पूर समस्त शृंगारिले ते देवा, चित्रवर्म्याची सांगाव्यास वाचार, धावता ती सेवक भार, महाद्वारे येता साचार, माता पटली चोहीकडे, हेर जाऊन रायास वंदित उठाची तुमचे झाले, जामात राव गजबिजला धावत, नयनी लोटत आनंदास्त्रो, कंठ झाला सद्गैत, रोमांचंगी हुए ठाकत, समाचार आणला त्यासे लिंगीत, धन वस्त्र देत शिवे होणे, अपार भरुणी रट, शर्करा नगरात वाटीत, मंगळ तुरे अद्भुत, वाजवा लागली एकसरे, धावले अपार भूसर, राय कोश लाविले समग्र, आवडते तुके धन द्यावे सत्वर, सुखासी पार नाही माझ्या, जय जय शिव उमानाथ, म्हणून राव उडत नाचतो, पायने घेऊन धावत प्रजा जननगरीचे, शिवंतिनेसी बोलावून दिव्यालंकार लेवून, जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले, दिव्य कुंकुम नेत्री अंजन, हरिद्रासमनहार चंदन, सौभाग्य लेवती जाण, त्रयोदश गुणी वेळे देती, एक शृंगार सांवरती, एक पीक पात्र पुढे करीती, नगरीच्या नारी धावती, सिमेंतिनेसी पावया माता धावली सद्गतीत, सिमेंतिनेसी हृदय धरत, बाहे तुझा सौभाग्य शेंदू अर्धत, असंभवे उचंबळा, ऐश्वर ध्रुम गेला तुटून, उडती विरुडला भेटीत गगन, तुम्ही सौभाग्य गंगा भरून, अक्षय चालली उतरेना, धन्य धन्य सोमवार वरट, 11 लक्ष पूजिले दाम्पिते, जीत वन कराव्यास जामात, बोलावू धाडिले त्वरेने, माता पितया समवेत, चित्रांगण नगरा येत, चित्रवर्मा नृपती त्वरित, सामोरा येत तयासी, जामाताच्या कंठी धावोने श्वसुरे घातली मेटी, ब्रह्मानंदे भरिले सृष्टी, पुष्पवृष्टी करीती देव, नगरा माझी आणली मिरवत, पुन्हा विवाह केला अद्भुत, मग एकांती चित्रांगण रोपरात बोलावित सिमेंतिनेसी, पाताळी चलंकार अद्भुत, सिमेंतिनी लागे लेवळीत, नवरत्न प्रभा फांकिली अमित, पाहता तटस्थ नारी नर, पाताळीचा सुगंध राज निगुती, आत्मा असते लेबी सिमेंतिनी प्रती, नाना वस्तू अपूर्व क्षिती, श्वसुरा लागे धीरल्या, स्वासू स्वसुराच्या चरणी, मस्तक ठेवी सिमेंतिनी, माये तुझ्या सौभाग्य धनी, ऊच मळणी भरला असो भूकाळ, पुत्र सिमेंतिनी सहित, इंद्रसेन नैषेड पुरा जात,
अवनीचे राजे मिळवणी समस्त क्षत्र देत चित्रांगणा समस्त राज्य कारभार समर्पूर्ण तपासी गेला इंद्रसेन तेथे करुण्या शिवार्जन शिवपदासी पावला आठ पुत्र पितया समान सिमेंतनिशी झाले जाण 10 वर्ष निर्विघ्न राज्य केले नैषधपुरी जैसा पितामह नळराज परमपुण्य श्लोक तेजपुंज तैसाच चित्रांगण भूरोज न्याय नीती वर्तत असे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सिमेंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सूत सांगे शवनाधिका सिमेंतिनी आख्यान सुरस एकता सौभाग्य वर्धन स्त्रियास अंतरलाभ रतार बहुस दिवस तो भेटेल परतोणी विगत धवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य व्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे ऐसे कथा आख्यान अंतरला पुत्र भेटेल भाग्यतेन आयुर आरोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या भो गणांतरे मृत्यू निरसोणी जाय गतधन प्राप्त शत्रु पराजय श्रवणे पठणे सर्व कार्य भावे सिद्धी येण्याची शिमेंतिने आख्यान प्रयाण पूर्ण भक्ती माग नासिकरिता स्नान त्रिविध दोष जाती जळून शिवपद प्राप्त ठेविती शिमेंतिने आख्यान सुधारस प्राशन करीती सज्जन त्रिदश निंदक असुर तामस अहंकार मध्य सेविती अपर्णा हृदया रविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय भेद न चळे न ढळे कदाई श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्र खंड परिसोत सज्जन अखंड षडशताध्याय गोड हा श्री साम सदाशिव अर्पणमस्तुम श्रवण केले तर बोला हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.